पुढे। परंडा जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी देशाचे कणखर पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे सक्षम गृहमंत्री श्री अमितजी शाह साहेब, महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे नेते आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तारीख 18 मार्च 2026 बुधवार रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते सौज्योतिताई धनंजय सावंत, कुमारी सखीताई धनंजय सावंत, गौतम लटकेसर, दत्तात्रय मोहिते, निलेश चव्हाण, जयदेव गोफणे, धनंजय पाटील, विजय नवले या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला। यावेळी प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन, जिल्हाध्यक्ष श्री दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते श्री मल्हार पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, ॲडव्होकेट अनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे, मुख्य संपादक धनंजय गोफणे। नाही, जुळून आणलं असं नाहीये की एक कार्यकर्त्यांसाठी जो लढा उभा केला होता मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने हा लढा कार्यकर्त्यांसाठी उभा केलेला होता आणि कार्यकर्त्याच्या पक्षात मी आलोय कार्यकर्ता म्हणून। आणि या माध्यमातून मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देता येईल म्हणून आम्ही आज माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। राणादादा हे भारतीय जनता पार्टीचे आमच्या धाराशिव जिल्ह्याचे नेते आहेत। तिथले सगळेच भारतीय जनता पार्टीचे सगळे सुजितसिंह ठाकूर साहेब आहेत, राणादादा आहेत, मल्हारदादा पाटील आहेत, दत्ताभाऊ कुलकर्णी आहेत, अशा सगळ्याच नेत्यांनी मला या पक्षप्रवेशासाठी सगळ्यांचीच मला मदत झालेली आहे। मन की बात करून राणा पाटलांनी तुमचा पक्षप्रवेश करून आणलाय बीजेपीमध्ये, काय मन की बात झाली? मन की बात नाही, पडद्याच्या मागे मोठ्या हालचाली म्हणजे कामाच्याच ज्या काही गोष्टी ज्या माझ्या भागामध्ये पूर्वी विकास झाला पण कुठेतरी ब्रेक झाल्यासारखं झालं। आज आमचं 2019लाच उजनीचं पाणी आम्हाला मराठवाड्याला येणार होतं, आज ताकद ते आलं नाही। या सगळ्या गोष्टीचा एक सारांश विचार करून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली, सर्वसामान्य शेतकऱ्यांची एक बैठक झाली, त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला। बऱ्याच महिन्यांची खतखत होती, आज ती संपली असं म्हणायचं? नाही, खतखत नाही, कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी कार्यकर्त्याच्या पक्षात आलोय। निश्चित आज या आपल्या देशाचे पंतप्रधान स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेतात, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊ तेही स्वतःला कार्यकर्ता म्हणून घेतात, त्यामुळे हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, एकमेकाचं सुखदुःख वाटून घेऊन काम करणारा पक्ष आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय। निश्चित या सगळ्या कार्यकर्त्याच्या विचारातून आमच्या शेतकऱ्याचं काहीतरी भलं होईल असं मला वाटतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला। पण माझा प्रश्न होता की जे विद्यमान आमदार आहेत किंवा ज्या प्रकारे एकंदरीत धाराशिवमध्ये चाललंय राजकारण, त्याचा किती प्रभाव पडतो एकंदरीत? कारण की तानाजी सावंत विद्यमान आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, मोठं प्रश्न आहे। तानाजी सावंत साहेब हे विद्यमान आमदार आहेत, मोठं प्रस्तही आहे, पण हे सगळी ताकद एक सगळ्या कार्यकर्त्यांची होती आणि कार्यकर्ता कुठंतरी दुखावला म्हणूनच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत। भविष्यात परत करेक्ट कार्यक्रम होईल असं वाटतं? करेक्ट कार्यक्रम कार्यकर्त्यांबरोबर झाला ना, आता कार्यकर्त्याच्या पक्षात आलो। हा पक्षप्रवेश तुम्हाला काही मेसेज होता का, सूचक इशारा होता का? बघा, काम करणारा माणूस हा त्याचं काम प्रामाणिकपणे करत जातो, त्यामुळे सूचक इशारा ज्यांनी घ्यायचा त्यांनी घ्यावा, आपण म्हणायचं काही कारण नाही। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।